हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मॉम्स किचन। आज आपण बनवत आहोत हरभरा कबाब। सर्वात आधी आपण पालकला स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने। गॅसवर कढईमध्ये पाणी तापवलेलं आहे, त्यात आपण धुतलेला पालक टाकूया। आणि एक उकळी आली की गॅस बंद करायचं। आणि आता हे पालक काढून आपण गार पाण्यामध्ये टाकून घेऊ। आणि मोड आलेले हिरवे चणे, हिरवी मिरची आणि हे ब्लांच केलेलं पालक पाणी पूर्ण पिळून घ्यायचं। हे आपण त्या चण्यांबरोबर मिक्सरमध्ये वाटून घेऊया। थोडंसं जाडसरच वाटायचं। आणि एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया आणि जिरे टाकू। आणि आता एक वाटी फ्लावर एकदम बारीक चॉप करून घ्यायचं आणि हे परतून घेऊया। एक वाटी गाजरचं खीस, तुम्ही यात शिमला मिर्च पण बारीक करून टाकू शकता। आणि एक पिंच मीठ टाकूया, म्हणजे हे भाजी लवकर मऊ होईल। आणि ह्यात आपण वाटून ठेवलेलं हरभऱ्याचं मिश्रण टाकूया आणि ह्याला आपण चांगलं 1-2 मिनिटं परतून घेऊ। आणि आता आपण गॅस बंद करूया। एका प्लेटमध्ये काढून आपण त्यात आमचूर पावडर, जिरे पावडर, धना पावडर आणि तिखट, मीठ आणि बारीक चिरलेला कांदा, 2 बटाटे उकळून खिसून घ्यायचे, भाजलेलं बेसन पीठ आणि कॉर्नफ्लोअर मक्याचं पीठ, भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र चांगलं मळून घेऊया। मळून झालेलं आहे। हाताला थोडंसं तेल लावून आपण छोटे छोटे बॉल सारखे करून आपण त्याचे कबाब तयार करूया। वरून एक काजूचा काप लावू, मस्त वाटते। आणि असे आपण सर्व बॉल तयार करून घेऊ। रेडी आहेत। आता आपण हे डीप फ्राय पण करू शकता किंवा शॅलो फ्राय पण करू शकता। मी इथे शॅलो फ्राय करते। थोडंसं तेल टाकूया एका तव्यात आणि आपण हे सर्व कटलेट्स, कबाब, कटलेट काही म्हणू शकता, हे आपण चांगलं भाजून घेऊ खरपूस होईपर्यंत। एक साईड भाजून झाली की त्याला परतून घ्यायचं आणि दुसरी साईडला पण पूर्ण भाजून घ्यायचं। वाव, मस्त झालेलं आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। खा आणि मस्त राहा।